जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या राज्याने ट्रान्सजेंडरना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच तामिळनाडू या राज्याने ट्रान्सजेंडरना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केलेली आहे. याबरोबरच ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दरमहा 1000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. मित्रांनो, हे तुम्हाला माहित आहे का? 2008 मध्ये ट्रान्सजेंडरसाठी विशेष कल्याण मंडळ स्थापन करणारे तामिळनाडू हे देशातील पहिलं राज्य होतं. आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणता देश हा खाजगी कंपनीचे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर आता चंद्राच्या पृष्ठभागावर खाजगी कंपनीने प्रथमच अंतराळयान पाठवलेलं आहे व ही कंपनी अमेरिका या देशाची आहे. बरं, या कंपनीचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवा, इंट्युटिव्ह मशीन्स असं या कंपनीचं नाव असून या कंपनीने ओडिसीएस हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविलेलं आहे. आणि हे जे अंतराळयान आहे हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील माला पार्ट ए या विवरात उतरविण्यात आलेलं आहे. नोट करून घ्या, हे खाजगी यान माला पार्ट ए या विवरात उतरविण्यात आलेलं आहे. बरं, या ओडिसीएसच्या लँडर मॉड्यूलचं नाव काय आहे? तर नोवासी असं या ओडिसीएसच्या लँडर मॉड्यूलचं नाव आहे. व हे जे यान आहे हे फाल्कन 9 रॉकेटचा वापर करून 15 फेब्रुवारी रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. व 1972 मधील शेवटच्या अपोलो मोहिमेनंतर प्रथमच आता अमेरिका या देशाचं यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेलं आहे. महत्वपूर्ण माहिती आहे, सर्व माहिती नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कोणत्या राज्यात देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प सुरू केला आहे? तर आता सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने छत्तीसगडमध्ये देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प सुरू केलेला आहे. छत्तीसगडमध्ये कोठे? तर छत्तीसगडमधील राजनांदनगाव येथे या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली असून 24 फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केलेला आहे. ही जी SCCI कंपनी आहे हे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत कार्य करते व या कंपनीने जागतिक बँक आणि स्वच्छ तंत्रज्ञान निधी यासह देशांतर्गत कर्ज देणाऱ्या एजन्सीच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प बांधलेला आहे. याबरोबरच मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा, देशातील सर्वात लांब केबल पूल हा गुजरातमध्ये बांधण्यात आलेला आहे. भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर ओडिशा, भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उत्तराखंड, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ओडिशा, देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी केरळ, भारतातील पहिल्या लहान प्राण्यांचे रुग्णालय मुंबई, देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी तेलंगणामधील हैदराबाद येथे, देशातील पहिले सर्वात मोठे बापू टावर बिहार, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट शरयू नदीत, तर सौर ऊर्जेवरील देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन हे मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. आता नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी कोणत्या साली लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे? तर आता मनोहर जोशी यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून 2002 ते 2004 या काळामध्ये कार्य केलेलं आहे. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, मनोहर जोशी हे 1976 ते 1977 पर्यंत मुंबईचे महापौर होते. त्यांनी 1995 ते 1999 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलं होतं व तसेच ते मुख्यमंत्री पदानंतर 1999 ते 2002 पर्यंत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते. त्यानंतर ते लोकसभेचे अध्यक्ष देखील बनलेले आहेत व त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून 2006 ते 2012 पर्यंत कार्य केलेलं आहे. बरं, मनोहर जोशी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? तर मनोहर जोशी यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात 2 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांनी मुंबई महापालिकेत क्लर्क म्हणून सुद्धा नोकरी केली होती. तसेच त्यांनी शिक्षक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. बरं, त्यांनी शिवसेनेत कधी प्रवेश केला होता? तर 1967 मध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मित्रांनो, शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली होती व 1967 मध्ये मनोहर जोशी त्यात सामील झाले होते. प्रश्न क्रमांक 4. 5व्या भारत जपान संयुक्त सराव धर्म गार्डियनचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर आता हा जो धर्म गार्डियन युद्धाभ्यास आहे हा भारत आणि जपान या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात येत असून याच्या 5व्या आवृत्तीचं आयोजन भारतातील राजस्थान येथे करण्यात येत आहे. मित्रांनो, या युद्धाभ्यासाची 5वी आवृत्ती 25 फेब्रुवारी रोजी सुरू झालेली आहे व हा युद्धाभ्यास 9 मार्च पर्यंत राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे चालणार आहे. बरं, या युद्धाभ्यासामध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोण करणार आहेत? तर राजपुताना रायफलची बटालियन ही या युद्धाभ्यासामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल.
याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, अलीकडेच आता डेझर्ट नाईट हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता व हा युद्धाभ्यास भारत, फ्रान्स, UAE या 3 देशांनी एकत्रितरित्या आयोजित केला होता. सायक्लॉन 2 हा युद्धाभ्यास इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आला होता व हा युद्धाभ्यास भारत आणि इजिप्त या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. सहयोग कायजिन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या देशांदरम्यान आयोजित केला जातो. डेझर्ट सायक्लॉन भारत व UAE याचं आयोजन सुद्धा राजस्थानमध्ये करण्यात आलं होतं. विनबेकची 4थी आवृत्ती व्हिएतनाममध्ये आयोजित करण्यात आली असून हा युद्धाभ्यास भारत व्हिएतनामच्या साथीने आयोजित करतो. ऑस्ट्रिया हिंद युद्धाभ्यासाची 2री आवृत्ती पर्ट येथे आयोजित करण्यात आली होती. सूर्यकिरण युद्धाभ्यासाची 17वी आवृत्ती उत्तराखंडमधील पित्तोरगड येथे आयोजित करण्यात आली असून हा युद्धाभ्यास भारत नेपाळच्या सहाय्याने आयोजित करतो. वज्र प्रहार हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो व याची 14वी आवृत्ती मेघालयच्या उमरे येथे आयोजित करण्यात आली होती. मित्रशक्ती भारत श्रीलंका, बोंगो सागर भारत बांगलादेश, हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया, संप्रीती युद्धाभ्यास भारत बांगलादेश, तर युद्धाभ्यास हा सराव भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर आता हा जो 11वा आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सव आहे याचं आयोजन चंदीगडमध्ये करण्यात आलं होतं. आणि चंदीगडमध्ये कुठे? तर चंदीगडमधील टागोर थिएटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा जो कार्यक्रम आहे हा 17 फेब्रुवारी रोजी सुरू झाला होता व 21 फेब्रुवारीपर्यंत याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 6, भारतीय अमेरिकन संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी शिकागो मासिकाच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे? तर आता राजा कृष्णमूर्ती यांनी या शिकागो मासिकाच्या सर्वात शक्तिशाली 50 व्यक्तींच्या यादीत 24वे स्थान पटकावलेलं आहे व यासच आता कृष्णमूर्ती हे सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे दक्षिण आशियाई वंशाचे पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत. लक्षात ठेवा, त्यांनी 24वे स्थान पटकावलेलं आहे आणि ते भारतीय अमेरिकन सांसद असून 2026 मध्ये ते राष्ट्राध्यक्षाची निवडणूक सुद्धा लढविणार आहेत. प्रश्न क्रमांक 7, आता नुकतेच PM किसान योजनेला म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर ही जी योजना आहे ही कधी सुरू करण्यात आली होती? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या. PM किसान योजना ही 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती व या 24 फेब्रुवारीला या योजनेला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मित्रांनो, ही जी योजना आहे ही 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे लॉन्च केली होती. बरं, या योजनेची अंमलबजावणी कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात येते? तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते व या योजनेअंतर्गत केंद्र सरकार छोटे सीमांत आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते व हे जे 6,000 रुपये आहेत हे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याने सुद्धा अशाच प्रकारची एक योजना सुरू केली आहे. त्या योजनेचं नाव काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा, कोणते राज्य जल जीवन अभियानाअंतर्गत प्रत्येक घरात 100% पाणी पुरविणारे ईशान्येकडील पहिले राज्य ठरले आहे? तर आता जल जीवन अभियानाअंतर्गत प्रत्येक घरात 100% पाणी पुरविणारे अरुणाचल प्रदेश हे ईशान्येकडील पहिलंच राज्य ठरलेलं आहे. आणि भारतातील असं करणारे हे एकूण कितवं राज्य आहे? तर हे भारतातील एकूण 10वं राज्य आहे व ईशान्येकडील पहिलं राज्य आहे. बरं, हे जे जल जीवन अभियान आहे हे कधी लॉन्च करण्यात आलं होतं? तर 15 ऑगस्ट 2019 रोजी भारतातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबांना 2024 पर्यंत खात्रीशीर नळाद्वारे पाणी पुरवणे या उद्दिष्टासह हे अभियान लॉन्च करण्यात आलं होतं. येथे अरुणाचल प्रदेश या राज्याचा उल्लेख आला आहे, तर याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे आणि अरुणाचल प्रदेश राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी झाली असून स्थापनेनुसार हे भारतातील 24वे राज्य आहे. सध्या या राज्याचे राज्यपाल हे लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पार्निक असून मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत. या राज्यामध्ये एकूण 2 नॅशनल पार्क आहेत व ते कोणते? तर नामदफा नॅशनल पार्क आणि मोलिंग नॅशनल पार्क हे या राज्यामध्ये स्थित आहेत. आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न पहा, बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास 4 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर आता हा जो बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास 4 आहे याचं आयोजन काठमांडू या शहरामध्ये करण्यात येत आहे. हा जो युद्धाभ्यास आहे या युद्धाभ्यासामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि थायलंडसह 19 देशांनी सहभाग नोंदविलेला आहे. हा जो युद्धाभ्यास आहे हा 20 फेब्रुवारी रोजी सुरू झाला असून 4 मार्च पर्यंत हा युद्धाभ्यास चालणार आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशातील एकूण किती रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा
उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.